प्रिय आदिवासी मुली व महिला भगिनींनो, जर तुम्ही इतर समाजामध्ये लग्न केलं असेल किंवा करणार असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र रद्द होईल. तुम्हाला आदिवासींचं आरक्षण घेता येणार नाही. तुम्हाला आदिवासींचं आरक्षण आम्ही घेऊ देणार नाही. आदिवासी मुलींशी लग्न करून आदिवासींचं आरक्षण संपवण्याचं फार मोठं षडयंत्र सुरू आहे. आम्ही आंतरजातीय विवाहाचा बिलकुल विरोध करत नाही, परंतु आंतरजातीय विवाह करून पुन्हा आदिवासींचं आरक्षण घेतात त्यांचा आम्ही विरोध करतो. आदिवासी मुलींशी लग्न करून आपल्या पत्नीच्या नावाने जमिनी खरेदी करणं, आदिवासींच्या नावावरती नोकऱ्या भडकावणं, आदिवासींच्या राखीव सीटवरती निवडणूक लढवणं आणि प्रशासकीय योजनांचा लाभ घेऊन आदिवासींच्या आरक्षणाचा गैरफायदा घेतला जात आहे. त्याचा आम्ही विरोध करत आहोत. आधीच लाखो बोगस आदिवासींनी, गैर आदिवासींनी आमच्या आदिवासींच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे लाखो आदिवासींच्या नोकऱ्या भडकावलेल्या आहेत. या भडकावलेल्या जागा सरकारने रिक्त केल्या, अधिसंख्य केल्या, परंतु वारंवार मागणी करून सुद्धा 12,500 आदिवासींच्या रिक्त पदे अद्याप सरकार भरत नाही आहे. जात पडताळणी कायदा अधिनियम 2000 अन्वये ज्यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर केलं आहे, नोकऱ्या भडकवलेल्या आहे, अशा लोकांवरती सरकारने कारवाई करायला पाहिजे. त्याच्याऐवजी सरकार त्यांना सेवा संरक्षण देऊन त्यांना पाठीशी घालत आहे. हा आदिवासींवरती फार मोठा अन्याय करत आहे. मेघालयमध्ये स्वायत्त जिल्हा परिषदांमध्ये एखाद्या मुलीने दुसऱ्या समाजाच्या मुलाची लग्न जर केलं असेल तर त्या आदिवासी मुलीचं आदिवासीत्व, आदिवासीचं प्रमाणपत्र रद्द झाल्याचा कायदा सरकारने पारित केला आहे. त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातल्या 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये स्वायत्त प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात यावा अशी आम्ही मागणी करत आहोत. नंदुरबार जिल्ह्यातील काही आदिवासी आमदारांनी आपल्या स्वतःच्या मुलीचे लग्न इतर समाजाच्या मुलाशी लावल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा यासाठी सुरू आहे की ह्या ज्या मुली आहे, इतर समाजाच्या मुलाची लग्न करणाऱ्या मुली आहेत, यांना आदिवासींच्या राखीव जागेवरती जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची आहे आणि त्यांना थेट जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे आहे. तर हे आम्ही कधी बी होऊ देणार नाही. त्यांचा आम्ही तीव्र विरोध करणार आहोत. आदिवासी समाजामध्ये आरक्षणामध्ये ही घुसखोरी झालेली आहे. आदिवासींचं जे 7% आरक्षण आहे त्यामध्ये घुसखोरी झाल्यामुळे आदिवासींना ते पूर्ण आरक्षण न मिळाल्यामुळे नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आजही आदिवासी बांधव रस्ते, पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, दवाखाना अशा प्राथमिक गरजांपासून वंचित आहे. अनेक असंख्य असे बेरोजगार सुशिक्षित तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना नोकरी मिळत नाही. बेरोजगार आहे ते मजुरीसाठी स्थलांतर करतात. म्हणून ज्या आदिवासी मुलींनी, महिलांनी इतर समाजामध्ये लग्न केलं आहे त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करा, त्यांना आरक्षण देऊ नका, अशा स्वरूपाची मागणी आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदन देऊन केलेलं आहे. आणि हेच निवेदन आम्ही माननीय महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू, राष्ट्रीय निवडणूक आयोग दिल्ली, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. या पद्धतीने आदिवासी मुलींशी लग्न करून आदिवासींचं जे आरक्षण आहे ते भडकावलं जात आहे. हे बिगर आदिवासी लोक अशा पद्धतीने घुसखोरी करत आहे आणि ह्या ज्या आदिवासी मुली आहेत त्या दुसऱ्या समाजात लग्न करून हे आदिवासींचं आरक्षण घेतात. हेही चुकीचं आहे. म्हणून तुम्ही जर दुसऱ्या समाजात लग्न केलं असेल तर आदिवासींचं आरक्षण सोडा अशी आमची ठाम मागणी आहे. घुसखोरी हटाव, आदिवासी आरक्षण बचाव. जय आदिवासी, जय बिरसा.